शिवराय मित्रांनो, खूप दिवस आम्ही ट्राय करत होतो व्लॉग बनवण्यासाठी आणि खूप दिवसानंतर आम्हाला वेळ भेटला आहे. तर आम्ही आज एक नाईट इथे स्टे करणार आहोत. तर आम्ही पूर्ण कॅम्पचं सामान घेऊन आलो आहे. बघू शकता, रोहित आणि मी आलो आहे. आमचं सर्व सामान मांडलेलं आहे. इथे आम्ही आग पेटवणार आणि इथे आम्ही आमचं टेंट लावणार आहोत. आपल्या शेतावरती आलो आहे. पहिली सुरुवातच आपल्या इथून केली आहे. लाकडं सुद्धा आहे. रात्रीला जेवण बनवण्यासाठी लाकडं वगैरे आहेत. तर आता आपण टेंट लावूया, सुरुवात करूया आपण. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता वाजलेत 6:36, संध्याकाळचे 6:30 झालेत आणि आम्ही टेंट लावतो आहे. आता रोहित आहे टेंटच्या सुरुवात तर केले, बनून राहा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आम्ही टेंट लावला आहे. बघू शकता तुम्ही, आम्ही टेंट लावला आहे. मस्त आहे टेंट एकदम. आम्ही थोडे आता काले दिसत असू तरी बघू शकता तुम्ही बाहेरचा व्ह्यू टेंटमधून, आणि एक नंबर. टेंटमध्ये एवढी गरमी होत आहे. म्हणजे टेंटमध्ये गरमी होणार रात्री सुसाट. आणि मित्रांनो, अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर आम्ही चूल पेटवण्यात यशस्वी ठरलो. बिना माचीसची पण आम्ही बघू शकता तुम्ही, आम्ही आग पेटवण्यात यशस्वी ठरलो. आणि नंतर तुम्हाला काही व्ह्यूज दाखवतो आपल्या टेंटचे. तर पाहू शकता तुम्ही गाईज, आता वाजलेले आहेत 7:25 झालेले आहेत. 7:25 झालेले आहेत आणि इथे काही सामान. वाह, काय क्लिअरिटी वाटते. क्लिअरिटी तू फ्लॅशला बाई. बघू शकता लांबनाच टाकले. आणि आपला गॅस पूस चालतोय. तर सर्वेजवानीने काही सात चुला नीट नाही लावलाय, त्यामुळे आपण टोप आधी लावून घेऊन नीट. तो फाल्ला तरी चालेल. बंद पण कर व्हिडिओ, माहिती आहे, पण ब्लॉग म्हणून वाटला पाहिजे. खरंच मित्रा, तू एवढी मेहनत करतोस तुला. तर तुम्ही काहीच पाहू शकता, हे बटाटे मी कापली. अजून त्याच्यातले ते सामान सगळं मी कापला. आणि हा माणूस जाऊन फोडणी द्यायला आलाय. फोडणी द्यायला जेवण आलेला आहे. तर त्यांनी काहीच नाही केला, चुला सुद्धा मी लावला, टेंट सुद्धा मी लावला. टेंट बिंट सोड, हा हालतंय बघ, आयला एवढा पडला तर काय करते. आणि इथे काहीच डगमाल एक असताना डगमालच सोड. आपला हे भाजलाय तिकडे बटाटा. काय जेवली इकडे आग लागली ती काढ. तो काहीच थोड्याच वेळात भेटू. इकडे जरा मनवा लागलेला आहे. वा, तर सर्व चमचा कुठे ठेवला? ब्रह्मास्त्र काढला, चमचा सुद्धा नाही त्यांना मी भेटत. म्हणजे काय हे बोलू शकता. बटाटा कुठे ठेवला मी आणून? बटाटी इथंच आहेत मित्रा. बटाटी मित्रा, बटाटी टटा. थांब जायला, कांदा तर शिजू दे. रोहितला घाई जाम होती, त्या आईला चुलला नीट नाही लावला. तर पाहू शकता मित्रा, एवढी सुद्धा मेहनत करून हा मला नावं ठेवतोय. तर काय करायचं, सहन करून घेऊ शकतो आपण. हा पकड. तर कॉलेजांची लाईट मारून आपण त्याच्यावर पाहू शकता. इकडे बाप रे बाप, दुरांड्या पलटी टांगे फरार. तर आम्ही 8 वाजता घरी पोचणार होतो. पण आम्हाला असं वाटतंय नवीन कला यांनी काढलेली आहे. खरंच मित्र, यांच्यासाठी टाल्या 10 करोड. आपकी कला के सामने तो हम कुछ नहीं है, फेके है सब लोग. काय चुला लावलेला आयला रोहितचे. तर पाहू शकता, लावलेला तो लावलेला. समोर ना बदनामी पण करतोय हा माणूस. तिकडे बटाटा तर फार खराब लागला आहे. बटाटा सोड, बटाटिया. तर आपण विचार करून आलेलो की आज आपण कुठला सुकटीचा कालवण बनवणार होतो. पण काहीशी आज मंगळवार असल्याच्या कारणाने भाई बोलला की आज
ह्या करू आपले खिचडी भात. आणि खिचडी भात करण्याचे एकदम सोपी कला तुम्ही ह्याच्याकडनं शिकून घेऊ शकता याच्या चॅनलवर जाऊन. हा टाकणार आहे आता कशी भांडी घासतात, कात्या कुठला वापरतात. पुन्हा आपली चालू झालेली आहे. पुन्हा चालवली झाली आहे. अरे बंद पण कर रोहित व्हिडिओ. बंद नाही करू शकत कारण का लोक बघतायत तुला. 10 करोड लोक बघतायत तुला. म्हणजे विचार कर, जीव सिनेमा वापर एवढी पोरं नसतील बघत, तेवढी तुला जेवण बनवताना बघताय. तर तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवला असता पण काहीच नाही दिसत. व्ह्यू जाऊ दे, आता हे बघ फाटी बघ. फाटी बघू शकतो आपण. पण चला आपण फाटी आणायला जाऊ आणि ह्याला इथेच ठेवू. जा फाटी घेऊन जा. थोडीशा दुरीवर आपले फाटी आहेत. आम्हीच काढून ठेवली ती, आम्हाला माहिती होती. तर पाहू शकता मित्रांनो, एवढी मी फाटी आणलेली आहे. हा माणूस काय बोलतो पाहूया. अरे कशाला एवढे आणायची रोहित, जाऊन द्यायची ना. आणि हा इथे एक फाटा एवढा मोठा आणलेला आहे. अरे काय त्यात जेवण होईल आईला. तर तिकडं टेंट आपली वाट पाहतोय आणि आम्ही बॅटरी आणायलाच विसरलोय. मोय मोय बोलू एकदा मोय. जेवण खार झालं तरी चालेल. मीठ नको जास्त टाकू मित्रा. आणि माझ्या हातून मीठ जास्त पडला. आणि आता तुम्ही पाहू शकता इथे भात गेलेला आहे. काय एकदम बाईला लाजवेल असं जेवण बनवतो हा. बाई लाजलीच पाहिजे. वास म्हणजे साईडला एक पोल्ट्री आहे तिथपर्यंत जाईत आहे. तुम्ही असं समजू नका, आम्ही पण मित्र कांडे आहोत. पहिले आमचा तलई जायचा विचार केलेला पण तिथं कोणच नाही आहे. झोपडीत झोपलो असतो आम्ही एक वेळेस. पाणी आण जा पाणी. पाणी मित्र एवढा भात कशाला गेलास? पाणी टाकायलाच या नाही त्याच्यात. दाब आता हातानी पाणी आण जा. तो काय पाठीचा झाल्या मित्र. तर आपण पाहू शकता 8:15 झालेले आहेत. 8 आणि पाहू शकता इथे ही कुत्री भुकत आहेत, दिसत नाहीत ती. आणि इथं जेवण सुद्धा झालेलं आहे. आता आम्ही ताटं सुद्धा आणलेली नाहीत. काय करणार आता, सर्वेशपणे काय डोका चालवेल का. तर ही मेहनत आम्ही करत आहोत. यश मिळणार की नाही आम्हाला माहीत नाही, पण ही मेहनत आम्ही करणार आणि करतच राहणार. वारंवार ही मेहनत करत राहणार. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही आमचे कॅम्प्स लावणार आणि आम्ही तिथे कॅम्पिंग करणार. आता नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे आम्ही ठरवले वीरगडावरती. वीरगडावरती सुद्धा आमचं कॅम्प करण्याचं एक्सपिरियन्स वेगळा असेल. पहिल्यांदाच जातोय, आज सुरुवात केली, माहीत नाही. मनात विचार आला दुपारी, चला निघून जाऊया. कॅम्प करायचा म्हणजे करायचा. तर कॅम्प करण्यासाठी आम्ही निघून आलो आज. बंद केलीस. आणि कॅम्प करण्यासाठी निघून आलो आम्ही. पहिली स्टार्टिंगच आमच्या म्हणजे आमचा जो शेत आहे तिथनं गेले. आजूबाजूला थोडे माणसं आहेत म्हणजे पहिलाच कॅम्प थोडे धीर देईल आम्हाला. बघू आता पुढे काय होतं आहे. अजून रात्र जाण्याची बाकी आहे, जेवायचं बाकी आहे. जेवण झालं आहे. एक्सपिरियन्स मात्र होता, जेवण जरा जास्तच झालं आहे. आणि आम्हाला ह्याच्यामध्ये सपोर्ट करणारा एक माणूस आहे पण तो इथं आलेला नाही. गुपित माणूस आहे मित्रांनो. त्यांनी त्याचं नाव घेण्यासाठी आम्हाला बजावलं की माझं नाव घ्यायचं नाही या कॅम्पमध्ये. तरीसुद्धा आम्ही या कॅम्पमध्ये यश राऊत असेल, सुजल असेल, अभि पाशीलकर असेल, बाकी सोहम पाशीलकर असेल, जय राऊत, सर्वांना मिस करतो. मित्रांनो तुम्हीसुद्धा असतात तर आपण हीच मजा केली असती. पण नक्कीच आपण कुठेतरी जाऊ दुसऱ्या ठिकाणीसुद्धा. त्यावेळेला तुम्हीसुद्धा असतो आमच्यासोबत. सुरुवात आम्ही दोघांनी केले. बघू आजचा पहिला कॅम्प कसा जातो आहे. रात्र बाकी आहे. तर मित्रांनो आता वाजलेत 11:15 आणि आता आम्ही टेंटमध्ये आलो आहे. तुम्ही बघू शकता रोहित आहे, मॅच बघतोय आणि आता आम्ही झोपतोय. सकाळी उठून बघूया व्ह्यू कसा येतोय तो. सकाळचे 7:45 वाजले.